एका मोठ्या कंपनीत विनायक नावाचा एक अतिशय प्रामाणिक लेखापाल काम करत होता. गेल्या 20 वर्षांत त्याच्या हातून 1 रुपयाचाही हिशोब चुकला नव्हता. त्याचे तत्व एकच होते, कष्ट करायचं आणि सत्याची पाठ सोडायची नाही. एके दिवशी कंपनीत एका मोठ्या व्यवहारादरम्यान काही पैशांची तफावत दिसली. विनायकने ती चूक शोधून काढली, पण दुर्दैवाने ती चूक एका वरिष्ठ अधिकाऱ्याची होती. स्वतःला वाचवण्यासाठी त्या अधिकाऱ्याने उलट विनायकवरच खोटेपणाचा आळ घातला. ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. ज्यांच्याशी विनायक वर्षे प्रेमाने वागला तेच लोक आज त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. त्याला चौकशी समितीसमोर उभे केले गेले. विनायक थोडा अस्वस्थ झाला, पण आज त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. विनायकच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उभे राहिले. विनायक थोडा अस्वस्थ झाला, पण रात्री त्याचे वडील त्याला म्हणायक, देवा, तुझ्या आरशासारख्या स्वच्छ चरित्रावर कोणी दगड फेकत तेव्हा खचून जायचं नाही. लक्षात ठेव, ज्याला प्रामाणिकपणाचा अर्थच माहित नाही तुझ्यावर प्रश्न उभे करतोय, कारण त्याला तुझं तेज सहन होत नाहीये. विनायकला हे शब्द उमजले. दुसऱ्या दिवशी तो पूर्ण आत्मविश्वासाने चौकशी समितीसमोर उभा राहिला. त्याने शांतपणे सांगितले, माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी नाही, तर तो माझा स्वभाव आहे. प्रश्न विचारायचा अधिकार सर्वांना आहे, पण उत्तर माझं काम देईल. सत्य जास्त काळ लपून राहत नाही, खरव्याचं समोर नाही, उत्तर माझं काम देईल. सत्य जास्त काळ लपून राहत नाही, पुराव्यांची तपासणी झाल्यावर खऱ्यागाराचा समोर आला. विनायक निर्दोष सुटला. ज्यांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले होते तेच आज मान खाली घालून उभे होते. कथेचा सारांश: खचून जाऊ नका. लोक तुमच्यावर शंका घेतात, कारण ते तुमच्या उंचीपर्यंत कसोटी सत्याची.